अंकू, माझी अंकू. सुब्या, ए सांग ना, अण्णांनी काय मास्तरला फायनल केला? अरे तू जा. अण्णांनी पाहिलं ना तर तुला नारळासारखा दगडावर आपटून फोडतील. जा तू जा. जा. अरे सुब्या, काय करतोयस तू? आत कशाला येतोयस? माझ्या डोक्यात वेगळे विचार चालू आहेत. सांग ना, काय झालंय? तू आज मरायचंच ठरवून आलायस का? अंकू, अगं मी तुझ्यावर मरतोच ना ग, पण मग तुझ्यासाठी मेलो तर काय प्रॉब्लेम नाही. पण ना माझी रिक्षा अशी भरकटायला लागलीये. मला सांग ना, काय झालंय? म्हणजे अण्णांनी काय फायनल केला का? अंकू, सुब्या, अंकू. दिलवाले दुल्हनिया सावंतवाड़ी को ले जाएंगे म्हणजे ले जाएंगे. हाँ, मैं मजबूर हूँ. तो मैं मजदूर हूँ. रिक्षा वाला हुआ तो क्या हुआ? तुमसे प्यार करता हूँ. अण्णा को सांगो आमच्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या आहेत. बघायला स्वर्गात जा म्हणावं. सुब्या, ओ, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. हो ना, मग मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मग हातात हात धर. हा, आता सांग अण्णांना, अण्णा माझी गाठ सुभ्याशी आहे, मास्तरशी नाही. ऐणा ऐणा ऐणा. ए अंकू, चंद्रमुखीच्या मिलर मध्ये ना मला सगळा मागचा दिसता, पण या मिलर मध्ये मला पुढचं आयुष्य दिसता. खरंच? माग, अगं काय छान दिसतोय आपला जोडा. खा अण्णांचा जोडा. पळ पळ लवकर. सुब्या, सुब्या, सुब्या कुठे आहेस? आईचा घो. कोण कुठल्या त्या मित्राचा मुलगा मास्तरला आणून ठेवलाय घरात? अंकिता ताईशी लग्न करणार होता. ए, मी नाही करणार त्या मास्तरशी लग्न. मग ताई करेल. ए, मी नाही करणार असल्या हडक्या लेच्या पेच्या बुळसट ढापण्या माणसाशी लग्न. मग तुला कसं हवं ग? मला सॉलिड. आणि तुला? मला माझा जो आहे ना तोच छान आहे. आणि तुला? मला तर मग आनंदीबाई, आज आपण संख्यावरील क्रिया म्हणजे गुणाकार आणि भागाकार शिकूया. ओके? पण गुरुजी, माझी एक मैत्रीण आहे, तिला शिकवणीला आणलं तर चालेल? नो प्रॉब्लेम. अरे ज्ञान दिल्यानं वाढतं. हा, पण त्या बदल्यात तिने दररोज एक शहाळ मला दिलं पाहिजे. ओके? देईल ना. अमुताई. अमुताई हे नाव मी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. अयाई, हिला शिकवणीची नाही पाठवणीची गरज आहे. काय मास्तर, घाबरला का? तू घाबरलीस? मी काय शिकवणार? काय शिकणार? गणित. माझं गणित कठीण आहे सोडवायला. माझी शिकवणीची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ए, हात लावायचं काम नाही. हा, आकडेमोड करता करता बोट कमी पडतील, कळलं? यायला सर, तुला आकडेमोडीची नाही, बीज गणिताची गरज आहे. एकदा तुझं बीज कळालं की मी 180 अंशाचा कोन 360 अंश सरळ फिरवून सगळे कोन काटकोनात आणतो. याला आपण टोपी घालू शकतो असा जर तुझा समज असेल तर तो तुझा भ्रम आहे. कारण दुसऱ्याला टोपी घालण्यासाठी आधी स्वतःला डोकं असणं गरजेचं आहे. तुझी भाषा ऐकून मला तुझा इतिहास कळतो. तुझ्या विषयाच्या वावड्यांनी उड्यांनी तुझा भूगोलही कळतो. तुला नागरिक कुठल्या शास्त्रांनी बनवायचं याचं पदार्थ विज्ञान झटकन समजण्या इतकं रसायनशास्त्र माझं पक्का आहे.
कुठलाही प्रश्न हाताने सुटतो असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. स्त्रियांवर हात उचलणं असभ्यपणाचं मानणारा मी मनुष्य आहे. पीटीच्या तासाला मुलांना चित्रकलेचे डोंगर धावायला लावणारा मी मास्तर आहे, मातीतला, फालतू टीचर नाही. तेव्हा आपली आजची शिकवणी इथे संपली. भेटूया नंतर. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंदीबाई, तुझी मैत्रीण आवडली आपल्याला. ती दररोज आपल्या तासाला आली तरी माझी हरकत नाही. अर्थात तिची इच्छा असेल तर. तिने दररोज एक शहाळं आणणं गरजेचं आहे. ओके. सगळी दुनिया आपल्याला डॅशिंग समजत असताना हा लुकडा पुकडा बारकडा ढापण्या मास्तर आपली झोप उडवतो म्हणजे काय? आयुष्याच्या गणिताचा सगळा राडा झाला होता, पण तुम्ही एक झटका देऊन एका झटक्यासरशी सगळं गणित सोडवलं. असं म्हणून मास्तरला गळाला लावायला गेलेली अमृता स्वतःच मास्तरच्या जाळ्यात अडकली. अण्णा आले ना की लगेच प्रपोज मारतो बघ. हे बघ अण्णा. काय ते? नाही नाही, फोनवर बोलतोय. हे बघ आणणार, असं? सगळं आणणार. खरंच अण्णा आले, फोन ठेवतो. हो, रत्नागिरीत जाऊचा मापा घे बघू लवकर. हा. शिवाजी. कोण शिवाजी? तुम्ही. मी नेहमी मोठ्यांका मान देते. काहीही न करता अमृता मास्तरकडे खेचली जाते हे बघून सुभ्याचा ना डोका गेला. अण्णा गुरुवाला इम्प्रेस करायच्या तो शकली लढवायला लागला, पण त्यात त्याची स्थिती आ बैल मुझे मार अशीच झाली. हे बघ, तुझी पोपट म्हणजे ऐकून ना मला असं वाटतं की हिरवा रंग तुझ्या भाग्याचा आहे. हो, असं नाही. तू हिरव्या रंगाचे कपडे घालतो. हो, आणि एक घंटी बांध गळ्यात. ती का? अरे म्हणजे त्या घंटीचा आवाज तुझ्या आवाजात देवाच्या पर्यंत घेऊन जाणार. अरे देवा. आणि तुझ्या मनात एकीकडे आपले इम्प्रेशन पडत नाहीये आणि दुसरीकडे मास्तर गुरुवांच्या घरात सेटल होतोय हे बघून सुभ्यातला भूमिपुत्र इन्सिक्युअर झाला आणि आपल्या कोकणी बाण्याला जागत त्याने मास्तराच्या पायात पाय घातला. सांगायची असा. अण्णा गुरुवांच्या पोरीक तुम्ही बघू केलंय असा माका त्या दिवशी वाटला. काय सांगतोस? हा, तसा माका वाटला. पण काय गुरुवांची पोरगी आहे ना, ती आम्हा रिक्षावाल्यांचा आहे डाव. हा,